झालेला हे बघा भात, हे बघा हे बघा उधर एक गिर गया तो बाहेर ग्रेव्ही व्हायला लागली दमन इथं तेल लावलंय, तेलामध्ये मिरची टाकल्यानंतर तरी बघा भाऊ असं बटाटा शिरायला चालू आहे. मस्त मध्ये आधी बटाटा शिरून घेऊ तिकडे गुड मॉर्निंग मित्रांनो, हरर महादेव. मी आहे बाई 45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. शिल्लक मस्त झोपलोय. काम सगळं काल रात्री झालं. रात्री 1 वाजता झोपलोय मी. म्हणून आता ब्लॉग चालू करावं. टायमिंग झाला आहे सकाळच्या 6 वाजून 10 मिनिटाच्या आसपास. अजून टायमिंग न बघितलं पण सहज सांगितलं तुम्हाला, म्हणून सांगून द्यावं. आपलं टायमिंग चुकत नाही. आपल्या फुल्या साईडला अजून एक टेंट आहे की आपल्या कोल्हापूरमधलं भाव येतं. सकाळ सकाळी इतका मूड कुठं नाही तो ब्लॉग करायला मला समजत नाही काय वेळेस. रात्री 1:30 वाजता झोपलो. रात्री सगळं काम संपून तरी पण सकाळी इतकं उठलो आहे माहिती आहे का. एवढी ताकद लागते अंगात. म्हटलं असू द्या. बाय, गुड नाइट. नहीं हो रहा था, हमें बाहर पीने की सोच रहा था, तब तक बाहर कहाँ पीने देते. एक कप फुल भर दो भाई, पूरा उनको ज्यादा दे रहा. मेरे को बहुत चाय लगता है मेरे को. निकाल के दे लो. देख लो भाई, समझा ना भाई. यांना माहिती भाव आपल्याला लई चाय लगता. जीप काली हो गई है. नहीं यार, मालूम नहीं क्या हमारा ये ऐसा हो गया, लाल हो गया. मेरे को बहुत लगता है. ये देख लो भाई, धन्यवाद जी. ये देख लो भाई, सुबह सुबह की चाय. चलो चाय पीते हैं. दिन तो शुरू हो गया भाई. मस्त देखो, अभी तक कंबल में हूँ, काम कर रहा हूँ मैं. ठीक है जी, धन्यवाद. चला बहुत अच्छा गाँव वाले बहुत ही अच्छे. वेस्ट बंगाल में जैसे आए हो ना, खातिरदारी बहुत हो रही है. बहुत. हाँ, भारी वाटतंय. आपलं टेंट इथं, आपलं शुभम टेंट. आणि इथं सकाळ सकाळ नाश्ता आणला आहे ना. आणि ही आपली सायकल इथं रेडी केली, नेहमी रेडी केली आहे. टेंट ट्रीटमेंट टाकलं की अजून सगळी रेडी होती आहे. थोडा नाश्ता करून नाश्ता आणला आहे ना. आणि मग नंतर ना पुढे निघू आपण. माणसं म्हणते भाऊंना, माणसं दुनियात माणसं चांगलं आहे, दुनिया बेकार आहे भाऊंना. दुनियात काय तर लई पण चांगली आहे ती भाऊंना. खरं खोटं बोलतो. करून नाश्ता निघू पुढे. भाऊन दूध आहे इथं. 2 प्रकारच्या भाज्या आहेत इथं आणि पुरी आहेत. यहीं पे रख दे, एक ही जगह पूरी. हां, एक जगह रख दीजिए. मस्त मध्ये भाऊंना. खरंच माणसं लई भारी राव. तिसरा गाला आहे तुझा भाऊंनी. मस्त मस्त मध्ये बोलणं बिलणं चाललंय आमचं. आणि मस्त मध्ये बघा पितोया. नाश्ता बिष्टा फुल झाला आमचा. वो वाला गाव था बानर. हो गरम आहे. वही में बाय. चला आंटी निकलते हैं. भावना चला आता निघूत ना. आता हे बघा, पाठीमागं मंदिर आहे इकडं. आणि आता आम्ही शॉर्टकट निघालो एका मोठ्या हायवेला. गावात जायचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. भाऊ म्हणलं नको जायला, तर हे कोणतं जाऊ. आता जाऊ पुढं. आणि सायकलचं स्पोक तुटल्या तर ती बदलत आहे. मला दाढी बी थोडी करायची. दाढी लई वाढली माणसं म्हणते. चला जाऊ आता. आपण फाईनला आपण आता रस्त्याला निघलोय मस्त मध्ये मेन हायवेला. 4x4 तर काय नाही बरं का, पण चांगला आहे. गरमीनं हार बुरा हार करून टाकलं आमचं. गरमी लई खतरनाक आहे. माझ्या तोंडला मास्क लावून टाकलं. तोंड करपवती ही गरमी. की बघा पुढे टोल नाका आला दिवसातला पहिला. म्हणजे महिन्यातला आपला पहिला टोल नाका म्हणायचं थोडक्यात. एक महिन्यातला एक पहिला टोल नाका आपला. नाहीतर आपण दिवसात 3 टोल नाका असले रस्ते असते. दिवसात 2-3 टोल नाका तर आरामात पार करतो आपण. चला पुढं नदी 2 किलोमीटरवर आंघोळ करायची, कपडे धुवायचे दे. चला. तर ही बघा भाऊ आता मस्त आता आंघोळीला जागा होती. रस्त्याच्या वरल्या साईडनं असं निघालो होतो मस्त मध्ये. मग इथनं घेतली आपली साईडला खाली सायकल. मस्त मध्ये आंघोळ करायची. आपलं सोलापूर भाऊ मस्त मध्ये इथं तिथं आतमध्ये मस्त ही करायचं आता आंघोळ. आणि कपडे धुवून घेऊ मस्त मध्ये. तर टेंट भाऊन धुवून टाकलाय मस्त मध्ये. टेंट वाळलाय पण लई मुश्किल झाली टेंट धुवायला. पण धुवून टाकला. वास येत होता टेंटचा. 6-7 महिने झाला भाऊन टेंटला धुतलं नाही. आणल्यापासून टेंटला धुतलंच नाही मी. हे टेंट आता आपल्याला 1-2 लाख वाचवलं.
पण मस्त मध्ये चला ह्याला धुतला येऊ ह्याला फोल्ड करू थोड्या वेळानं घडी घालू पुढं ठेवू कपडे पुढे धुवून मस्त मध्ये वाळ घातली तिकडे डिवायडरवर कपडे घेऊ सगळं फिटिंग करून थोडं पुढं जाऊ चहा पाणी नाश्ता काहीतरी करू बघून भुका लागले त्याला भयंकर रे आणि मग नंतर बघू पुढचा प्लॅन टेंट लावायला जागा बघतो आम्ही मस्त मध्ये आज बसावं म्हणतोय मग आता बसायला वेळ मिळेल नाही मला पोस्ट करायचं जाऊन इंस्टाला फेसबुकला तर अजून काहीच नाही बापा अवघड आहे माझं तर इतकी काम माहिती नाही एकटाच माणूस आहे बघू मी इथं बघा मी उशीर झाला तिकडं पाठीमागं बसलेलो इकडं नजर चाललं नाही इकडं जसं मी आलो अंगावच गाठा उभा राहिला माझ्या हे बघताच मी काय राव बाबांनो अंगाव काठा उभा राहिला बघतात माझ्या अंगावर मी उशीर झाला तिथं बसलो या कसं काय मग झालं मी इकडं आलो जसं मला इथं दिसलं असली मूर्ती मी कुठं नाही बघितली आजपर्यंत तुझ्यावर नाग उभा आहे बघा आम्ही असं निघालो सोलापूरची गाडी हो का अशी निघालेली सोलापूर मस्त मध्ये निघालेली हो का दोघं जण भाऊची बॅग मी घेतली भाऊ म्हणलं लय वजन होत आहे थोडी वेळ घ्या चालतं घेतो म्हणलं घेतली मी आता असं वाटतं की मला कोणीतरी असं माझ्या पाठीमागं बोडून धरलंय मला कोणतरी असं वाटतंय मला आणि या असल्या ह्याच्यात आम्ही डोंगर तीन चढत होतो भावांना घरात बसून म्हणलं लय सोपं आहे चला बॅग पॅक करून चला नाही फिरायला एकदा ही बॅग घ्या मग कळतंय कसं आहे ते आम्हाला वाटतंय सायकल सोपं आहे भावाला वाटतंय चालायला सोपं आहे आणि रेल मध्ये गेल्या मला नहीं अगर सफर का मजा लेना है तो क्या बैग में सामान कम रखो अगर क्या बोलते हैं और टूरिंग का मजा लेना है तो दिल में अरमान कम रखो ऐसा मैंने कुछ एक आता भूल गए ही बघा भाऊ आपली सायकल घेतली सायकल एकदम चालायला भावला अरे वा काय शेती इकडे शेती म्हणलं इकडे कशी आहे ग्राशमोर तर भाऊ ना आता आपण ग्राशमोर मध्ये आलो इथला काही आपली सायकल बघा तुम्ही आणि इथं ना सकाळ उपाशी भाऊ तर आता म्हणलं भाऊ म्हणलं काहीतरी असं काही मस्त जेवण बनवलं तर आम्हाला टेंट लावायला जागा बघतोया पुढे एकदम मस्त रे तर आपण तिकडे आता मस्त टेंट लावून नाही भाऊ आणि मस्त जेवण तयार करणं नाही आज आपण हाताने बनवून खाणं नाही आज कुठल्या हॉटेलमध्ये नाही खाणं काय नाही तर काय करू ना तांदूळ बिंदूळ काय बटाटे बिटाटे जेवढे घ्यायचे तेवढं घेऊ आणि नंतर पुढे जाऊन टेंट लावू मस्त मध्ये वाहून जेवण करू त्याला घेऊ सामान जलपूर जिल्हा आहे काय जिल्हा आहे मला माहित नाही हे बघा बघा कसं आहे अरे भूत ही मावशी ते ह्या मावशीच्या पाठीमागं मागं निघालोय आम्ही आणि आम्ही आता घेणार नाही मस्त मध्ये पाण्याच्या बाटल्या भरून आमचा भाऊ पण आलाय पाठीमागं शुभम भाऊ आणि मस्त पाण्याच्या बाटल्या भरून संध्याकाळच्या जेवायला भाऊ पाणीच नाही ना आपल्याला पाणी घ्यायला लागेल चला हा इथं नळाला दिसते एवढी सगळी वाहून आई शेती या गिरग नाही काय कुठलं का कुठलं आई शपथ बघा भावांनो एवढं एक व्हिडिओच्या नाद्यामध्ये 5 लिटरची पाण्याची पिशवी फुटली का आपले पास एक और 5 लिटर का कांड आहे बोल ना मग 5 लिटर एक वर आहे आपल्या पास तर भावांनो विषय झाला रील्स काढायला नादामध्ये भावांनो पिशवी ठेवली पाठीमागं माझ्या लक्षात नव्हती सायकल थोडी काल आणली पिशवी पडली पिशवी फुटली तेव्हा भाऊ हातात घेतली पाण्याची पिशवी आहे माझ्यामुळे राडा झाला मोठा राव एका व्हिडिओसाठी बघितला इतका मोठा राडा होतो म्हणून आपलं परमिशन काढायची चला इकडं भाई हम महाराष्ट्र से आए हैं साइकिल से यात्रा कर रहे हैं भारत भ्रमण आज रात को हमको रुकने के लिए टेंट लगाने के लिए थोड़ी जगह चाहिए थी क्या हम वहाँ पे अपना टेंट लगा सकते हैं लगा ठीक है सब यहाँ का लड़के लोग हैं हाँ कोई जी दिक्कत नहीं है ठीक है जी धन्यवाद किसी का नंबर ले लीजिए आप ठीक है जी नहीं हम यहाँ पे है ना टेंट लगा देंगे हमारा जो तंबू होता है छोटा सा वो लगा लेंगे बस अरे यहाँ करें ये आइए चलिए वेलकम वेलकम थैंक यू जी धन्यवाद 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 अच्छा चौकी तरफ को बोल दिया जाएगा ठीक है ठीक है जी तर भावांना आपल्याला मस्त जागा मिळाली टेंट लावण्यासाठी इथं परमिशन घेतली आपण आता आणि इथं आपण आता टेंट लावून नाही आता आज दिवसात एकदम बऱ्याच दिवसात आपल्याला हे काही बघा मस्त मध्ये जागा घावली आपली टेंट लावायला इथं आणि हे काही असं आम्ही मस्त टेंट लावून नाही भावांनो आणि हे आमचे शुभम भाऊ इथं सायकल आपली मस्त टेंट लावू भावांनो आणि ती रोड आहे पडल्या साईडला सगळी चायची शेती भावांनो मस्त आता चला लावू टेंट
जय महाराष्ट्र साईडला का आता आम्ही गुवाहाटीच्या रस्त्याकडला आम्ही एक जेवण तयार करणार आहे मस्त मध्ये. भाई आज काय बनवणार आहे जेवायला? आज हाँ काय बनवू खाना में? राइस और और आलू की सब्जी. चलो भाई देखते. तर भावांनो ही नवीन रेसिपी तुम्हाला दाखवतो आता. ही बघा हे बघा कांदा चिरलेला आहे भावांनो इथं आणि टमाटर चिरायला लागलो. लसूण तिथं आपला कोल्हापूर मधला शुभम भाव सल्ला ही करतोय नॉमिनेट पॅसेंजर. आणि मस्त मध्ये हे बघा हे बघा बटाटे बिटाटे धुवून तरी बघा भावांनो हे बघा असं बटाटे चिरायला चालू या मस्त मध्ये. आधी बटाटे चिरून घेऊ. इकडे चालू आहे तर बनवणारा माणूस इकडे आहे. आचार्य बुवा. आलू ले लो. नाही मिरची. तर इथं तेल लावलंय. तेलामध्ये मिरची टाकल्यानंतर ह्यातमध्ये मिरची आहे काही बघा. आणि मग नंतर न कांदा ही टाकायचं मस्त मध्ये असं. अर्धा खाला टोमॅटो राव तुम्ही. हा होता टमाटे तर मी खाल्ला. बसून तोंडला पाणी तर आता सुटलंय बरं का. असं वाटतंय फोनीच खाऊन टाकावं पण जरा थोडा मी सबर का फल मिठा होता है. अरे भाई तो भाई अभी इसको हम फोड़नी दे रहे. सरसों का तेल, मिर्ची. ही बघा नंतर ना असं ही आणि नंतर ना भाऊ मीठ खुसकायचं वरनं खुसकायचं. तर हे नंतर ना ह्या भाऊन काय बघा टमाटर टाकून नंतर ह्यातमध्ये टाकलेलं आहे काय तोंडला पाचट लागले नाही सांगायला तोंडला पाचट लागलाय. मसाला टाकलाय घरकुल टाकलाय ना बघा मसाला टाकलाय भाऊन. गोल्डी मसाला. हे गोल्डी मसाला पण टाकायचा भाऊन लय बरा लागतो. ये मॅगी आता मसाला. आता मी खाताना तोंडला पाणी सुटल्यावर तुमच्या मग तुम्ही पण करून खावा. मग मैगी मसाला. ही मॅगी मसाला आहे भाऊन. तो भाई अब इसमें मसाला डालने की कोशिश हो रही है. कोशिश नहीं पूरा फाड़ के रख दिया है. और भाई बोल रहा है मेरे मुंह से पानी पर. ह्याच्या पाठ भाऊ टाकतोय हळद काही बघा हळद ह्या काय बघा. अरे देख नहीं रहा पानी छूट रहा है मेरे मुंह में. ही हळद भाऊन पड्यान परत. उधर एक गिर गया तो भाई अब ग्रेव्ही व्हायला लागली आता जमान दमानी मस्त मध्ये. आणि आता मी जाऊन आणणार दही जाऊन सायकल आपली जाऊन दही तू दही घेऊन येतो म्हणजे कोणती कसं आहे जरा थोडा खायला बरं येईन वाटेल. हाँ नहीं ऐसे भाई. करो. करो ना. नहीं भाई नहीं नहीं. वो खत्म ही हो जाएगा एक झटके में पूरा. मैं खा करो. अरे मेरे को मालूम है अच्छा है. नहीं ऐसा नहीं चलेगा. चाटना पड़ेगा. चाटो जोर लगा से. वाह भाई जाओ दही दे के जल्दी. अच्छा कैसा है ऑडियंस को बताओ. भावांनो जी बनलंय का नाही. मैं एक होटल खोल रहा हूँ पूना में. भाई प्रमोशन करो लूंगा भाई मैं तो भाई बस मेरे को एक टाइम रोज शाम को खाना दे देना. भावांनो बनतं या तर मी जातो आणि दहीचं पॅकेट घेऊन येतो. ओके आपला टेंट आहे इथं भावांनो. त्याला आपण जाऊन दही घेऊन येऊ लगेच. चला फायनली आलो इथं. तर भावांनो दही काही तर नाही बरं का. त्यामुळे आता आपण निघालो माघारी. त्याला दहीच नाही आता. मला एक समजत नाही ज्या टाइमला जी गोष्ट पाहिजे त्या टाइमला ती गोष्ट का नाही मिळत. नाही त्या टाइमलाच मिळते ती गोष्ट. लावू सायकल आतमध्ये. आम्ही मस्त खाणार नाही आज. वा वा वा. लोणचं पाहिजे काय. क्या बस है. अरे बहुत हो गए भाई मेरा पेट भर गया. चलो भाई सोने के लिए चलते यार अभी. ही भाई वाह है का कसा आहे. मेरा सपना था भाई आहा. को खाओ. वाह भाई वाह. बोलो भैरव जी महाराज की. गरीबी में इतना गर्मी क्यों फेंक रहे हो. बाबांनो हो का लय एक नंबर झाले. एक नंबर. आला मला काम.
तर भावांनो झालं बघा जेवण. कॉमेडी लय झाले जेवण करताना, भयंकर फॉक सुटलं भावांनो. खरंच जास्त भारी वाटलं. तर भावांनो आजची आजची रेसिपी होती ना, असं काय तर तुम्हाला सर्वांना मी सांगितलं. तर भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटतो फुले व्हिडिओमध्ये. तो पण टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.